आजचा आपला 18वा दिवस. आपण पाहत आहोत बुद्ध आणि त्याचा धर्म या ग्रंथाचं विश्लेषण. आपण मागच्या 18 दिवसापासून बघितलं, जन्मापासून परिव्रजाच्या नंतर ग्रहत्याग, ग्रहत्यागाच्या नंतर कठोर तपश्चर्या, तपश्चर्याच्या नंतर ध्यान धारणा आणि त्याच्यामधून नंतर सम्यक बुद्धी आणि त्याच्यानंतर मग सिद्धार्थ गौतम बुद्ध. हा जो प्रवास आहे हा जवळपास त्यांचा 6 वर्षाचा तो प्रवास होता. आणि आपण रोजच्या रोज थोडं का होईना पण व्यवस्थित समजून घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत. सगळ्यात महत्वाचं जे काही तथागतानं सांगितलेलं आहे की ते म्हणजे माणसाचं जे काही मूळ आहे दुःखाचं ते माणसाच्या मनामध्येच आहे. कारण माणसाला माणसाचं मनच ओळखू येत नाही, कारण ते अनव्हिजिबल असते. ज्या पद्धतीनं व्हिजिबल लाईट आहे पण त्या लाईटाची विद्युत नाही, व्हिजिबल दिसू शकत नाही. ज्या पद्धतीनं आता आपल्या नाकामध्ये श्वास जातो येतोय परंतु आपण पाहू शकत नाही, परंतु त्याची अनुभूतीही घेऊ शकतो. म्हणजे शरीर आणि मन याच्यामध्ये आपल्या वर्तणुकीतून जो डिफॉल्ट आपण निर्माण करतो त्याच्यामध्येच ती दुःखाची उत्पत्ती होते असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. आणि जेव्हा आता बघा, सिद्धार्थाला कशाचीच कमी नव्हती, आपल्यासारखे माणूस होते. आईवडिलांच्या पोटी जन्म असा पहिली गोष्ट क्लिअर झाली. म्हणजे हा जो धम्म आहे हा ईश्वर प्रणित नाही. पहिली गोष्ट काढून टाकायची डोक्यातून की हा माणसानं माणसासाठी तयार केलेला हा सदाचाराचा मार्ग आहे. ही एक जीवनशैली, ही पहिली अंडरस्टँडिंग आपण समजून घ्यायची की आपल्यामध्ये ज्या अर्थी आईवडिलांना आपल्यासारखा जन्म दिला आहे आणि त्याच गुरुनं हे आपल्याला सांगितलं. आणि महापरिनिर्वाण होताना सुद्धा तथागत सांगून गेले की मलाच तुम्ही गुरु मानू नका. गुरु कोण आहे? तुमचा हा धम्म आहे, तुमचा सदाचार आहे. तुम्ही जसं आचरण करसाल तोच तुमचा भविष्याचा गुरु आहे. म्हणजे जेणेकरून लोकांनी असं ईश्वर किंवा देव म्हणून त्यांनी पूजा करू नये. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बुद्धाचा जो अवतार आहे किंवा ब्रह्माचा अवतार आहे, बुद्धाचा अवतार आहे असं मानू नका म्हणून स्पष्ट उल्लेख केलेला आहे. कारण त्याची कंडिशन कशी आहे बघा. आता प्राचीन भारत आणि अर्वाचीन भारताचा जर विचार जर केला तर बाबासाहेबांना काही गरज होती का बुद्धाचा धर्म आपल्याला स्पेशल द्यायचा? कारण अगोदर त्रिपिटक युनिपिटक होतच समीर सदाशिवच होतं. परंतु बाबासाहेबांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या, ज्या आयुष्य जीवन जगत असताना जे माणूस म्हणून त्यांना माणसाची किंमत नाही मिळाली, म्हणून ही जी समानता प्रस्थापित करण्याचा जो मानस होता बाबासाहेबांचा तो त्यांनी केला. कारण त्यांना जेव्हा केळुस्कर गुरुजींनी एक पुस्तक दिलं होतं बुद्धाचं चरित्र, परंतु ते देण्याच्या पूर्वी त्यांच्या घरचं वातावरण कसं होतं? देवाला पूजणे, देवाला जाणे, महाभारत रामायणाचे जे काही गाथा असतात ते वाचून दाखवणे, त्याचं अनुकरण करणे, ते स्मरण करणे, रोज त्या गोष्टी सांगणे, काल्पनिक गोष्टी सांगणे, काल्पनिक विलासात त्यांना रमवून ठेवणे. परंतु बाबासाहेब हे लहानपणापासून चिकित्सक बुद्धीचे होते. कारण बाबासाहेबाचा असा स्वभाव होता की ज्या पद्धतीने माणसाचं एखादं साचलेलं जर पाणी आहे समजा, त्याला जर आपण हापसत नाही, स्वच्छ पाणी झरी लागतील का? नाही लागणार. तसंच अज्ञानाचे जर आपण डबके हापसले नाही तर आपल्या मनातलं अज्ञान निघून जाईल. म्हणजे त्याला स्वच्छ काही ना काही चांगले झरी लागतील ना, स्वच्छ ज्ञानाचे. त्याच्यामुळं हे अज्ञानाचे डबके बाबासाहेबांनी एक एक डबकं उपसून काढले. त्याच्यामुळं पुढं जाण्याच्या अगोदर किंवा बुद्धिझम समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. बाबासाहेबांनी सांगितलंय की हुकुमशाहीनं आपल्याला राज्य कशा पद्धतीने प्रस्थापित करायचं. एक तर हुकुमशाहीनं करा किंवा सदाचारानं करा. त्याच्यासाठी आपल्याला जे कार्ल मार्क्सचा जो सिद्धांत सांगितला आहे तो आपण मागच्या याच्यात समजून घेतला आहे. कारण
कशा पद्धतीचे म्हणजे गरिबी आणि श्रीमंती हेच त्या दुःखाचं कारण त्यांनी निर्माण केलं. कारण ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे अमाप पैसा आहे, जो गरीब आहे तो गरीबच होतो. त्याला हे मेन दुःखाचं कारण आहे असं ते काळच मानलं होतं. मग हे कामगार लोक एकत्र येतील आणि बंड पुकारतील आणि नंतर त्या मालकाचा कारखान्याचा कब्जात घेतील आणि अशी पद्धतीने समता स्थापन होतील, अशी हुकुमशाहीची राजेशाही. परंतु सिद्धार्थ गौतमांची जर राजेशाही पाहिजे असेल तर ही फक्त सदाचाराच खाली प्रस्थापित केलेली राजेशाही. मगधचं राज्य असो, बिंबिसाराचं राज्य असो, सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या आईवडिलांचं राज्य असो, हे केवळ सदाचाराच्या मार्गावरती चाललेलं राज्य. आणि ह्याच्यामध्ये नंतर काय झालं की हे चालत असताना जशी एक दिव्य चक्राची गोष्ट सांगितली बघा, राजा जो असतो, जो खजिना असतो ते समानतेने वाटून टाकत होता. कोणाला काय लागलं ते बिनधास्त द्यायचं आणि ते सेवक सुद्धा त्या गोष्टीने इमानदारीने कार्य करायचे. परंतु झालं कसं कालांतरानं की ह्या जे गोष्टी होत्या आपल्या आपल्या जे थोडंसं ऑफ करा सर मोबाईल, शूटिंग ऑफ करा थोडीशी, शूटिंग ऑफ करा थोडीशी, नंतर